हाय, आपण 2024 म्हणजे येणाऱ्या तुमच्या सर्व एक्झामसाठी उपयुक्त असे करंट अफेअर आपण इथं महत्त्वाचे सर्व कव्हर करणार आहोत. हे आपलं सेकंड लेक्चर आहे. ठीक आहे, जर तुम्ही नवीन असाल तर काय करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं, म्हणजे तुम्हाला काय भेटणार आहे, सर्व करंट अफेअरचे अपडेट भेटतील. ठीक आहे, आजचा पहिला प्रश्न बघा, 2024चा बुकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला? कोणता बुकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला 2024चा? तो कोणाला? चला आन्सर येते तुम्हाला तर कमेंट्समध्ये सांगा. सामंता हार्वे. ठीक आहे, ऑप्शन नंबर 1. सेकंड क्वेश्चन बघा, ऑर्बिटर ही कादंबरी बुकर पुरस्कार जिंकणारी कितवी सर्वात लहान कादंबरी ठरली आहे? सर्वात लहान विचारले तुम्हाला, तर कितवी? दुसरी, ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट बघा, 19 वर्षाखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धा 2024 कोठे होणार आहे? ठीक आहे, 19 वर्षाखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धा विचारली 2024, तर कुठे होणार आहे? UAE. ठीक आहे, ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट, जागतिक विद्यापीठ नेमबाजी स्पर्धा ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर आणि संगीता दास यांनी 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक स्पर्धा कोणते पदक जिंकले आहे? तर त्यांनी कोणते पदक जिंकले तुम्हाला विचारलं, तर कोणते? सुवर्ण पदक, ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट, जागतिक विद्यापीठ नेमबाजी स्पर्धा कोठे सुरू होती? जागतिक विद्यापीठ नेमबाजी स्पर्धा, चला आन्सर द्या, कुठे सुरू होती? तर नवी दिल्ली येथे, ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट बघा, संसदेच्या लोकलेखा समिती अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? नियुक्त्या खूप महत्त्वाच्या. ठीक आहे, संसदेच्या लोकलेखा समिती अध्यक्षपदी विचारले तुम्हाला, तर काय येणार आहे? KC वेणुगोपाल, ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट बघा, तिसरी व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली? देश विचारलाय, कोणती? तर तिसरी व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ शिखर परिषद. चला आन्सर द्या, कुठे? तर भारत. कोणत्या देशात? भारत. नेक्स्ट, जागतिक छायाचित्र दिन कधी साजरा केला जातो? दिन लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट डेज. ठीक आहे, तर जागतिक छायाचित्र दिन कधी साजरा केला जातो? 19 ऑगस्ट रोजी. नेक्स्ट, 19 वर्षाखालील महिला T20 क्रिकेट विश्वचषक 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे? 2025 विचारलं आहे आणि 19 वर्षाखालील महिला T20 क्रिकेट विश्वचषक सांगितलं तुम्हाला, तर काय येणार आहे आन्सर? मलेशिया, ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट बघा, पॅरिस येथे कोणत्या कालावधीत पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती? कुठे? तर पॅरिस येथे. तर तुम्हाला डेट विचारले डायरेक्ट. ठीक आहे, एकदा तुम्हाला डेट दिलेली असेल, तुम्हाला विचारलं जाईल की कोणत्या देशात. ठीक आहे, चला काय येणार आहे आन्सर? चला आन्सर द्या, काय येणार आहे? 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर. नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय प्लॅस्टिक पिशवीमुक्त दिवस कधी साजरा करण्यात येतो? आंतरराष्ट्रीय प्लॅस्टिक पिशवीमुक्त दिवस, तर केव्हा साजरा करता? 3 जुलै. नेक्स्ट बघा, कोणत्या भारतीय बुद्धिबळपटूने लिओन मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा 2024चे विजेतेपद पटकावले आहे? त्याला आन्सर द्या, काय येणार आहे? विश्वनाथ आनंद, ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट, अंडर 23 आशियन कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धा 2024 कोणत्या देशाने सर्वाधिक पदके जिंकली? तर कोणत्या देशाने सर्वाधिक पदके जिंकली म्हणजे अंडर 23 आशियन कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धा, तर काय येणार आहे? भारत, ऑप्शन नंबर 3.